काल माझ्या मोठ्या लेकीचा वाढदिवस होता आणि तुम्ही सगळ्यांनी मी टाकलेल्या पोस्टला इतकं भरभरून प्रेम तिच्यासाठी आशीर्वाद दिले. मला ते आशीर्वाद बघून ना खूप भारी वाटत होतं, कारण माझा एका गोष्टीवरती भरपूर विश्वास आहे, तो म्हणजे आशीर्वाद. जिथं पैसा काम करत नाही ना, तिथं आशीर्वादांची गरज असते आणि ते आशीर्वादच ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात अडचणी येतात ना, त्या वेळेस त्या आशीर्वादामुळं आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग सापडत असतो. म्हणून तुम्ही दिलेल्या एवढ्या निस्वार्थ प्रेमासाठी आणि एवढ्या आशीर्वादांसाठी सगळ्या ताईंचीच मी खरंच मनापासून कृतज्ञ आहे. खरं तर तिनं सगळ्यांच्या कमेंट्स वाचलेत बरं का, आणि सकाळी तिची इथं जाण्यासाठी गडबड चालू होती. आणि खरं सांगायचं तर मी तिचा व्हिडिओ घेत होती. कृष्णाने तिच्यासाठी छोटंसं असं ग्रीटिंग कार्ड तयार केलं होतं. तिचं काही तिकडं बऱ्याच वेळ लक्ष जात नव्हतं आणि कृष्णाला वाटत होतं की ती कधी बघणार हे ग्रीटिंग कार्ड. आणि परत तिचं जे काही केसांसाठी कर्लिंग करायचं चालू होतं ना, ते झाल्यानंतर अचानक लक्ष गेलं आणि कृष्णा मग हसत होती. आज सकाळी चिरचिर असा बारीक पाऊस चालू होता. त्या दोघी तशा तर रोज गाडीवरती जातात, पण भीती वाटते एक आई म्हणून की नको म्हटलं, आज आहोंना म्हटलं तुम्ही दोघींना या सोडून या, म्हणून आहोच आज त्या दोघींना क्लासला सोडून आले होते. ते गेल्यानंतर माझं मी स्वतःचं सगळं आवरून घेतलं. आज सगळं जेवणामध्ये तिच्या आवडीचे गोष्टी बनणार आहेत. तिला खीर आवडते तर आज खीर बनवणार आहे. मसाला भात आवडतो, म्हणजे माझ्या दोन्ही लेकींना ना घरचं आणि माझ्या हातचं जेवण आवडतं. तसं तर आम्ही बाहेरसुद्धा जेवण करायला जाऊ शकत होतो, पण फार तेलकट किंवा मग बाहेरचं किती काय दिवसाचं आहे किंवा काय किंवा तिचीही इच्छा नव्हती की बाहेर जेवायला जायचं. ती जर म्हटली असती तर आम्ही नक्की गेलो असतो, पण तिलाही माझ्या हातची खीर खायला खूप आवडते, म्हणून मी घरीच स्वयंपाक करायला घातला. एका गॅसवरती मसाले भात शिजण्यासाठी टाकला होता आणि इकडं तूप पातेल्यात गरम केलं. त्याच्यामध्ये थोडेसे जे काही होते ते ड्रायफ्रूट बारीक केले आणि तुपात टाकून भाजून घेतले. त्यानंतर मस्त असं आज आहोंना एक्स्ट्रा म्हशीचं दूध आणायला लावलं होतं मी, आणि ते दूध एक अर्धा ते पाऊण लिटर घालून घेतलं ह्याच्यामध्ये. आणि दुधाला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती ना तव्यामध्ये मी बारीक शेवया असतात ना विकतच्या, त्या भाजल्या होत्या तुपामध्ये. या दुधामध्ये ना साखरसुद्धा टाकून घेतली, त्यासोबत वेलायचीची पूडसुद्धा टाकून घेतली आणि तुपात भाजलेल्या ह्या अशा बारीक शेवया टाकून घेतल्या. आज दूध ना थोडंसं मला पातळ वाटत होतं. खीर थोडी माझ्या लेकीला दाटसर आवडते, म्हणून ना भाजलेला 1 चमचा गरा किंवा रवा काय म्हणत असाल ना तुम्ही, ते टाकून घेतला. ज्यावेळेस दूध तुमच्याकडं पण रतिबाचं घेत असाल, पॅकेटमधलं घेत असाल आणि खीर बनवायची असेल, दूध पातळ असेल ना, तर तुम्ही 1 चमचाभर त्याच्यामध्ये रवा टाकून बघा. अगदी दाटसर खीर होते आणि रवा जो आहे ना अगदी त्यातलं पाणी पिऊन घेतो. इकडं खीर तर शिजत होती, तोपर्यंत मसाला भाताच्या मस्त अशा शिट्ट्या झाल्या होत्या आणि शिजून तयार होता. असा बनवलेला माझ्या छोट्या लेकीला मोठ्या लेकीला मसाला भात आहे ना, तो खूप खाण्यासाठी आवडतो. आता मस्त असा मसाला भात बनवून घेतला. तसं तर त्या दोघींचा डब्बा पोचलेला आहे आहोंच्या सोबत. आज जेवणामध्ये मस्त असा पिवळ्या बटाट्याची भाजी आणि चपाती असा डब्बा त्यांचा पाठवून दिला आणि त्यानंतर थोडं लेट असं स्वयंपाकाला सुरुवात केलं, कारण त्यांची म्हणजे मोठीची टेस्ट होती मोठ्या दीदीची, त्यामुळे त्या 3:30 3:15 वाजता येणार होत्या. शक्यतो मलाच आणायला जावं लागणार होतं, कारण नंतर ऊन पडल्यानंतर रस्ता थोडा सुकतो. आता बघा खीर वगैरे मस्त शिजली होती, तुम्हाला दाखवली. आणि खीर आवडली असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आठवणीत आहे तोपर्यंत लाईकसुद्धा करा. किचन ओटा, किचनमधली सगळी कामं आवरली आणि आज ना हात पुसल्यानंतर धुतल्यानंतर जो किचनमधले जे नॅपकिन असतात ना हात पुसण्याचे, ते धुतले मी. 8-9 दिवसातून ना हे नॅपकिन स्वच्छ धुवून घेत असते. त्याचबरोबर किचनचे जे छोटे टॉवेल्स असतात ना ते सुद्धा. हे मायक्रोफायबरचे नॅपकिन तुम्हाला हवे असतील किंवा ही गरम पाण्याची केटल हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जे काही व्हिडिओत प्रोडक्ट काही दिसत असतात त्याची लिंक आहे ना मी देत असते. तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही तिथून मागवू शकता. तर 8-9 दिवसातून असे बाहेरून स्वच्छ दगडावरती घसरे देऊन हे किचन टॉवेल्स किंवा हे हँड नॅपकिन स्वच्छ धुवून आणले. त्यानंतर इथं ना या केटलमध्ये पाणी गरम केलं, ते गरम पाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि विनेगर असतो ना तो अर्धा झाकण टाकून घेतला. आता 15 मिनटं त्याच्यामध्ये ते नॅपकिन ठेवले, नंतर असे पिळले आणि स्वच्छ असे हवेला आणून इथं सुकत घातलेले. आता म्हटलं चला बाहेर आलेच आहे तर तुम्हाला बाहेरचं थोडं दाखवावं. आणि ना
इथं पायऱ्यावरती तुम्ही बघू शकता एक शेजारचं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे ना, त्याला गेटमधून आत येते. इतकं राडा आणि पसारा करते ना रात्रभर. त्यानं माझी रात्री एक चप्पल पण नेऊन टाकली होती. म्हणजे 8-15 दिवस झाले ते चप्पलही नेऊन कुठं पण टाकतंय. आणि हे बघा, आपलं हे दारातलं ग्रीन मॅट आहे ना, ते सुद्धा त्यानं इतकं कुरतडले, म्हणजे फ्रंट डोअरचं आणि बॅक डोअरचं सुद्धा. आता बघू, अहो म्हटलेत मी ग्रीन मॅट आणतो, आपण गेटला बांधून घेऊया. त्यांना खूपदा सांगितलं की बांधून ठेवा म्हणून, ते काय बांधून ठेवायला तयार नाहीत. म्हटलं चला आपणच आपली सोय करूया. मी मॅट लावत नाही आपल्या गेटला, कारण आपल्या चिंगीला लाडूला यायला पटकन येतं, त्यामुळं. पण आता पर्याय नाही, आपणच बांधावं लागणार, म्हणून तेही लावून घेणार आहे. आणि इथं बाहेर आल्यानंतर लक्ष गेलं, इतकी सुंदर सुंदर पाऊस यायला लागल्यापासून फुलं आलेत. आणि हे बघा, ही जी कुंडी तुम्ही बघताय, हे जे फुल बघताय ना, ही एक कुंडी आहे ना, मी विकत आणली होती 120 की 150 रुपयांना. आणि ह्याच्यातली फुलं आहेत ना, केवढी मोठी मोठी फुलं येतात आहे बघा. चिनी गुलाब सारखीच ह्याची पानं वगैरे आहेत, पण ह्याचं ऑफिस टाईम म्हणूनच नाव आहे, किंवा चिनी गुलाब पण म्हणू शकता. ह्यातल्याच काही कटिंग्स काढून ना, ह्या वरती ज्या तुम्ही अडकवलेल्या आपल्या किचनच्या खिडकीमधल्या कुंड्या बघताय ना, ह्यातल्याच कटिंग करून मी वरती लावलेत सगळीकडं. पण त्याच्यातल्या फुलाची साईज आहे ना, ती छोटी येते. काय माहीत असं का आहे, कारण जसं कुंडीतलं कटिंग आपण लावलंय त्याचप्रमाणे त्याला पण फुलं तेवढ्याच साईजची यायला हवीत, पण तशी येत नाही. इथं बघा, छोटीशी मधमाशी येऊन ना फुलातला मध गोळा करून घेऊन जात होती. आणि हा बघा फुलांचा बंच, इतका सुंदर उमललाय ना एकाच फांदीवरती. किती सुंदर सगळी फुलं आलेत. आणि बारीक पावसाचे थेंब आहेत ना, त्याच्यावरती पडलेले असतात ना, समोरून बघायला तर ही फुलं आहेत ना, इतकी सुंदर दिसतात ना, मी सांगू शकत नाही. आज आपल्या एका वेगळ्या जास्वंदीच्या फुलाला सुद्धा खूप दिवसातून फुलं आलं होतं, ते दाखवते. उन्हाळा चालू झाल्यापासून या जास्वंदावरती भरपूर मवा पडत होता. मी औषध मारत होते, पण मवा काही जात नव्हता. आज खूप दिवसातून एवढं ठसठशीत फ्रेश असं या गुलाबी रंगाच्या जास्वंदीला फुलं आलं होतं. बघून एकदम मन प्रसन्न होत होतं. मला वाटत होतं की मव्यानं ही जास्वंदी जाते का काय, पण तसं काही झालं नाही. तिनं तग धरून तशीच उभी राहिली आणि एवढं आज सुंदर फुलं आलं होतं. पाऊस पडल्यामुळं 5 पाकळ्याच्या गोकर्णाला, मी जर तुम्ही माझ्या रेग्युलर व्हिडिओत बघत असाल ना, तर दाखवलं होतं. पाऊस नव्हता त्यावेळेस अगदी छोटी छोट्या आकारामध्ये 5 पाकळ्याची फुलं येत होती, पण आता ठसठशीत मोठी फुलं यायला लागलेत. आणि पाठीमागच्या रूममध्ये जाऊन बघितलं, चिंगी आणि चिंगीच्या पिलांचा आराम चालू होता. आईचे कुशीत झोपणं वेगळंच असतं ना, म्हणजे तिथं एक आपण सुरक्षितता म्हणजे मनाला वाटत असते ना, अशी इतकी छान पिल्लं झोपलेली बघून ना मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे प्रत्येकाचं आईबद्दलचं प्रेम आहे ना एकसारखंच असतं. चला, आज संध्याकाळी कसा बड्डे सेलिब्रेट केला याचा बघण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती 2:45 वाजता रोज येत असतो, तुम्ही नक्की बघा. तर दिदोची मैत्रीण पण आली होती एक केक घेऊन, पण तिला विचारलं व्हिडिओ घेऊ का, तर ती नको बोलली म्हणून मी घेतला नाही. नंतर 6-6:30 वाजता माझे हे दीर आणि ननंदबाई केक घेऊन आल्या होत्या. मग आम्ही मस्त असा केक वगैरे कटिंग केला आणि अशा पद्धतीनं साध्या घरीच आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन केलं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईपसुद्धा करा. नंतर भेटू अशा छान